नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये। आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी खास करून कर्जमाफी संदर्भात आज काही महत्त्वाचे अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु मित्रांनो, त्या अगोदर जर आपण एक कर्जदार शेतकरी असाल, कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तर आपण अगोदरपासूनच कर्जमाफी संदर्भात संपूर्ण आणि महत्त्वाच्या अपडेट जे आहेत त्या पाहत असतो। त्यामुळे मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल, पहिला झाला असाल, तर ताबडतोब आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। तर एक सर्वात मोठी महत्त्वाची पहिली अपडेट म्हणजे की जे आपली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, तर या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जो आपला हा चालू खरीप हंगाम आहे, तर या चालू खरीप हंगामासाठी जवळपास आपल्या जिल्ह्यातील 1,05,000 शेतकऱ्यांना 948 कोटी 87 लाखांचं कर्ज वाटप जे आहे तर ते केलं गेलं आहे। आणि जवळपास जे बँकेचं उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टाच्या 78% कर्ज पुरवठा केला असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली आहे। आणि त्यामुळे आपल्या या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। त्यासोबत दुसरी एक महत्त्वाची अपडेट आपल्या राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी, आणि ती म्हणजे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काल दिनांक 2 तारखेला म्हणजे शनिवारी जे आपली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे, तर मित्रांनो या योजनेच्या 20व्या हप्त्यापोटी आपल्या राज्यातील जवळपास 92.91 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 1,930 कोटी रुपयांची रक्कम जी आहे तर ती जमा करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथील शेतकरी मेळाव्यातून एक बटन दाबून ऑनलाईन पद्धतीने आपल्या देशातील संपूर्ण म्हणजे की जवळपास 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसानच्या 20व्या हप्त्याचं जे आहे तर ते वितरण केलेलं आहे। आणि हा हप्ता जो आहे तो आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, केंद्र शासनाने एकूण 22,500 कोटी रुपयांची रक्कम जी आहे तर ती जमा केली आहे। आणि मित्रांनो, या सोहळ्याला राज्यातून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हजेरी जी आहे तर ती लावली होती। तर मित्रांनो, आपल्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झाला किंवा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि मित्रांनो, त्यानंतर एक शेवटची आणि सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट खास करून आपल्या राज्यातील कर्जदार शेतकरी बांधवांसाठी, आणि ती म्हणजे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासह इतर मागणीसाठी आपल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत तर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली 12 ऑगस्टला जे आहे तर ते आसूर मोर्चा जे आहे ते काढणार आहेत। कारण की मित्रांनो, आपल्या हिंगोली जिल्ह्यातील बुगर पिंपरी असेल, पवती असेल, भगवती असेल, तपोवन असेल, सुजनखेडा असेल, सौडा, वायचार पिंपरी, त्यासोबत मोह यासह इतर गावांमध्ये 26 जुलैला पेनगंगा नदीच्या महापुरामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। आणि त्यानंतर तात्काळ अनुदान वाटप करावेच। त्यासोबत येलदरी धरणातून डावा कालवा काढून सेनगाव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे। त्यासोबत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी। अशा प्रकारच्या इतर मागण्यासाठी दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आसूर मोर्चा जो आहे तो काढला जाणार आहे। आणि हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आणि या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी होण्याचं आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन गावरखे यांनी केलं आहे। तर मित्रांनो, या 12 ऑगस्टला माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हा फार्मर आसूर मोर्चा जो आहे तो शेतकरी आसूर मोर्चा काढला जाणार आहे। आणि या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरिता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन गावरखे, त्यासोबत हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यासह इतर पदाधिकारी गावोगावी जाऊन भेटी देऊन मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जे आहेत ते सहभागी होण्याकरिता आवाहन करीत आहेत। तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ही माहिती नक्की शेअर करा। त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। त्यासोबत आपला कुठला जिल्हा आहे आणि आपल्याला जो काही PM किसानचा 20 हप्ता आहे तर तो मिळाला किंवा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा। कारण की जो हप्ता मिळाला नसेल तर तो का मिळाला नाही, मिळाला असेल तर कशा प्रकारे बघायचं यासंदर्भात लवकर जी माहिती आहे ती आपल्याला उद्या सकाळी 9 वाजता पाहायला मिळणार आहे। त्यासोबत आपला व्हिडिओ जो आहे तो सकाळी येणार आहे, त्यामुळे नक्की कमेंट करा। धन्यवाद।